हाय, हॅलो. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आणि सकाळचेच कामं म्हणजे थोडेफार झाले होते माझे. मी त्यांचा डब्बा वगैरे बनवून दिला होता. तो स्कूलमध्ये गेला होता आणि मिस्टरांनी आज कलेजी आणली होती. तर त्याचीच तयारी चालू होती. तर त्याच्यासाठी मग मी ऑनियन, टोमॅटो आणि गार्लिक, लसूण हे सर्व चॉप करून घेतलं. थोडंसं कोथिंबीर पण घेतला होता, कारण की ते शिजवायला टाकायचं होतं. त्या अगोदर मी पूर्ण कलेजी आणलेली पूर्ण कापून घेतली थोड्याशा बारीक पीसमध्ये आणि चांगली वॉश करून घेतली 3-4 पाण्याने. आणि त्याच्यानंतर मग आता मी ते शिजवायला टाकत आहे. आता गंजामध्ये टाकलं तरी चालते, पण कुकरमध्येच टाकत आहे मी. आणि पाणी बिलकुल नाही टाकायचं, म्हणजे पूर्ण वाफेवर शिजू द्यायचं. कमी टाईम पण लागते आणि छान पण शिजते एकदम मऊ. तर त्याच्यासाठी मी अगोदर 2 चम्मच ऑइल घेतलं होतं आणि त्याच्यात मी कांदा बारीक करून टाकला होता. त्याला चांगलं फ्राय करून घेतलं होतं लालसर होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकलं होतं. त्याला पण चांगलं फ्राय करून घेतलं. आणि आज भरपूर कामे होते. पूर्ण दिवस म्हणजे रात्रीचे 10-10:30 वाजेपर्यंत खूप बिझी होते आणि खूप कामं पण होते. आणि अद्रक लसूणची पेस्ट पण बारीक करून घेतली होती, ते पण त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि थोडीशी हळदी पावडर घेतली, 1 चम्मच नमक घेतलं आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग कलेजी त्याच्यामध्ये सोडून दिली आणि पाणी बिलकुल टाकलं नाही मी. पूर्ण त्याला टाकल्याच्यानंतर एकदा दोनदा फिरून घेतलं आणि कमी गॅसवर एकदम मीडियम फ्लोअरवर शिजवून घेतलं मी. हाय गॅस नाही करायचा, एकदम मीडियम ठेवायचा. आणि कोथिंबीर पण टाकून दिलं त्याच्यामध्ये, कारण की खूप मस्त स्मेल येते शिजल्यानंतर आणि खूप छान शिजली होती. आणि त्याच्यानंतर मग मी मसाला पण करून घेतला होता. मसाल्यामध्ये पण जास्त काही टोमॅटो टाकला नव्हता मी, फक्त ऑनियनच टाकलं होतं. अद्रक लसूणची पेस्ट घेतली होती, हिरवी मिरची घेतली होती 2-3 आणि थोडासा कोथिंबीर घेतला होता. आणि एकदम छान शिजली होती. आणि सुकीच बनवत असते मी, कारण सुकीच छान लागते हे. तुम्ही पण नक्की असं ट्राय करून बघा कधी. खूप छान होते जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी. आणि खूप म्हणजे खूप यम्मी झाली होती, मस्त छान होते. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं होतं ना, आज पूर्ण दिवस याच्यामध्येच जाणार आहे माझा, कारण की आज कामं वगैरे झाले होते, जेवण वगैरे करून झालं होतं. त्याच्यानंतर मग एक कस्टमर आला होता, त्यांचा हेअर स्पा करायचा होता. तर त्याच्यानंतर मग मी हेअर स्पा करायला घेतलं. हेअर स्पा वगैरे क्रीम वगैरे लावून झाली होती आणि स्टीम पण देऊन झाली होती त्यांची. त्याच्यानंतर पूर्ण हेअर वॉश केल्याच्यानंतर मग मी त्यांचे केस ड्राय करायला घेतले. पूर्ण ड्राय करून घेतले आणि त्याच्यानंतर मी सेट करून दिले त्यांना, म्हणजे थोडेसे स्ट्रेटनिंग करून दिली हलकी-हलकी. आणि त्यांच्या केसामध्ये एवढा म्हणजे डॅन्ड्रफ होता खूप सारा, तर तोच त्याच्यासाठीच त्यांना हेअर स्पा करायचा होता, कारण की केस पण त्यांचे थोडेसे फ्रिजी झाले होते. आणि हेअर स्पा केल्याने खरंच रिझल्ट मिळतो. आणि आज 2 हेअर स्पा होते. एक संध्याकाळी पण केला होता मी, रात्री उशिरा केला होता थोडासा. तर आणि तिच्या मम्मीचं फेशियल पण केलं होतं, वॅक्स पण केली होती, थ्रेडिंग पण केली होती. आणि थोडंसं लेट झालं होतं घरी यायला. आणि त्याच्यानंतर मग घरी आली मी, जेवण त्यांच्याचकडेच केले होते. आणि चला मग भेटू पुन्हा. तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला.